नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी तुमचं सर्वांचं परत एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, या आठवड्यामध्ये जर बघितलं तर निफ्टी इंडेक्समध्ये खूप चांगली तेजी जी आहे ते येताना दिसून आले. फक्त एक दिवस होता डोनाल्ड ट्रम्प तात्यानं परत एकदा मार्केटमध्ये पचका केला होता. एका दिवशी निफ्टी इंडेक्समध्ये जवळपास 500 पॉईंटचं सेलिंग आलं होतं, पण ते पाठीमागच्या 2 ट्रेडिंग सेशनला ते देखील काय झाले आता कव्हर झाले. आता मित्रांनो, प्रश्न असा आहे की येणाऱ्या आठवड्यासाठी मार्केटवर आपण काय व्ह्यू ठेवला पाहिजे, सध्याचा मार्केटचा डेटा आपल्याला काय दाखवतोय. मित्रांनो, तुम्ही जर कॅश मार्केटपासून जर डेटा बघितला मार्केटचा, तर सर्वात महत्त्वाचं एफ-आयचं सेलिंग मार्केटमधलं कमी झालेलं आहे. तुम्ही जर हा मंथली डेटा बघितला तर या मंथली डेटामध्ये बघा, एप्रिल महिन्यात 70,000 कोटीचं सेलिंग करण्यात आलं, मे महिन्यात 55,000 कोटीचं सेलिंग करण्यात आलं, जून महिन्यात 49,000 कोटीचं सेलिंग करण्यात आलं आणि जूनमध्ये 4,573 कोटीचं बाईंग आले. त्याचबरोबर ऑगस्ट 2025 पासून सलग 1 वर्ष झालं एफ-आयज काय करत आहेत, मंथली बेसिसवर भारतातून पैसा काढून टाकत आहेत. पण त्याच वेळेला तुम्ही जर DIचा डेटा बघितला तर ते कंटिन्यू या ठिकाणी बाईंग करत असलेले तुम्हाला क्लिअरली दिसून येतील. मग प्रश्न असा आहे सध्याला की हे जे एफ-आयचं सेलिंग सध्याला आपल्याला जे थांबलेलं दिसतंय डेली कॅन्डलवरती जर बघितलं तर मित्रांनो, 3 जुलै असेल, 6 जुलै असेल, 7, 8, 9 जुलैला थोडं 533 कोटींचं सेलिंग होतं. परत 10 जुलैला 2,604 कोटी रुपयांचं बाईंग केलंय. म्हणजे मित्रांनो, अजूनपर्यंत तर एफ-आयचा मोठा पैसा भारतात आला नाही, पण मोठं सेलिंग मोटर काय झालं या ठिकाणी थांबलेलं आपल्याला दिसून येते. म्हणजे हे आपल्या दृष्टीने एक चांगली गोष्ट आहे. त्याचबरोबर तुम्ही जर थोडा डेटा अजून थोडा काळजीपूर्वक बघितला एफ-आयचा, तर प्रो जे आहेत मार्केटमध्ये ते बुलिश असलेले दिसून येतील. क्लायंट जे आहेत ते मीडियम बेरिश असलेले दिसून येतील. पण एफ-आयचा डेटा अजून पण इनडिसायसिव्हनेस आहे. चॅनलला त्यामध्ये सबस्क्राईब क्लिअर नक्की एक करा डायरेक्शन आणि जे आहे हो, ते अजून पण घंटी आपल्याला दाबायला दिसत नाही. विसरू नका. त्याचबरोबर मित्रांनो, एक गोष्ट जी आहे ना तुम्हाला मला या ठिकाणी दाखवायची आहे किंवा तुमच्यासोबत ही गोष्ट शेअर करायची आहे. हा डेटा जो तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय ना, हा खूप इम्पॉर्टंट आहे आणि मार्केटमध्ये जे होतंय ना ते खूप महत्वाचं आहे. मित्रांनो, हा जो चार्ट तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय, हा चार्ट कशाचा आहे माहिती आहे का? निफ्टी मिड कॅप सिलेक्टरचा चार्ट आहे आणि हा इंडेक्स ऑल टाइम हायला गेलेला आहे. हे खूप महत्वाचं आहे. निफ्टी इंडेक्स जर बघितलं तर अजून पण तो 50 EMA जो आहे यावरती थांबतोय किंवा लोअर साईडला 100 EMI ला वीकली चार्टवरती सपोर्ट घेतोय. पण निफ्टी इंडेक्सचा ऑल टाइम हाय बनला होता मित्रांनो सप्टेंबर 2024 मध्ये आणि या लेवल पासून मार्केट अजून पण मार्केट जवळपास 2,000 पॉईंट खाली आहे. बघा, नेक्स्ट निफ्टीचा जर चार्ट बघितला तर हा इंडेक्स देखील जवळपास ऑल टाइम हायच्या जवळ आला आहे. दुसऱ्या बाजूला जर इम्पॉर्टंट बघितलं, नेक्स्ट निफ्टी 50 पण तिथंच आहे, निफ्टी 100 खाली आहे, निफ्टी 200 पण खाली आहे. पण सर्वात इम्पॉर्टंट निफ्टी मिड कॅप 150 23,166 ला क्लोज झालाय. ऑल टाइम हायला क्लोजिंग आहे. म्हणजे बघा मित्रांनो, मार्केटमध्ये पहिल्यांदा रॅली कुठे येते? मिड कॅप स्मॉल कॅप मध्ये येते आणि सध्या मिड कॅप स्मॉल कॅप मध्ये एक जबरदस्त रॅली सुरू झाली आहे आणि या ठिकाणी मार्केट क्लिअरली आपल्याला ऑल टाइम हायला जाऊन पोहोचले. म्हणजे जुलै महिना हिस्टॉरिकल जर बघितला तर तो पॉझिटिव्ह असतोच ऑलरेडी. आता मित्रांनो, इथून पुढे डिसेंबर महिन्यापर्यंत तुम्हाला मार्केटमध्ये पॉझिटिव्ह मोमेंटम दिसून येणार. इवन तुम्ही निफ्टी स्मॉल कॅप 250चा जर विचार केला तर हा देखील इंडेक्स ऑल टाइम हायच्या जवळ आलाय, फक्त 500 पॉईंट लांब आहे. म्हणजे इथं देखील मोमेंटम चांगला आहे. बघा मित्रांनो, ज्या ज्या लोकांनी पाठीमागच्या काही दिवसामधलं मार्केटमधलं सेलिंग, मार्केटमधल्या निगेटिव्ह न्यूज बघून SIPs बंद केले, म्युच्युअल फंड विकून टाकले, त्या लोकांना पुढल्या 6 महिन्यात प्रचंड पश्चाताप होणार आहे. मित्रांनो, अजूनपर्यंत तुम्ही म्युच्युअल फंडामध्ये लमसम इन्व्हेस्टमेंट केली नसेल, तुम्हाला जर वाटत असेल मार्केटमध्ये खूप पॅनिक आहे, मार्केटमध्ये सातत्याने निगेटिव्ह न्यूज येत आहेत, मित्रांनो हे सगळं सुरू आहे, मान्य आहे. क्रूड ऑइल सातत्यानं वाढत होतं, ते आता शांत होताना दिसून आलंय. अमेरिकेचा डॉलर इंडेक्स खूप दिवसापासून खूप स्ट्रॉंग आहे. आता तो पण येणाऱ्या दिवसात वीक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. डोनाल्ड ट्रम्प तात्या सर्व उद्योग करून बसलाय, पण डोनाल्ड ट्रम्प तात्याला म्हणावं असं यश अजूनपर्यंत आलेलं नाही. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प तात्याचं पण आता दिवस भरत आलेत असं म्हणावं लागेल आपल्याला. त्यामुळे मार्केटमध्ये येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला एक चांगली ऑपॉर्च्युनिटी ऍज अ म्युच्युअल फंड इन्व्हेस्टर म्हणून मार्केट देणार आहे. ऍज अ म्युच्युअल फंड इन्व्हेस्टर म्हणून तुम्ही जर अजूनपर्यंत SIP सुरू केलं नसेल ना, तर आत्ताच दिलेल्या नंबरला मला कॉल करा, तुमची SIP सुरू करा. कारण हा टाइम जो आहे ना, हा खूप क्रुशियल आहे. त्याचबरोबर तुम्ही मित्रांनो निफ्टी आयटीचा जर विचार केला तर हा इंडेक्स मात्र सध्याला रसातळाला गेलेला दिसून येतोय. या इंडेक्सचा हाय 46,000 वरून 28,000 आला. म्हणजे प्रचंड या इंडेक्समध्ये सेलिंग झालं. त्याचबरोबर जर तुम्ही दुसऱ्या बाजूला बघितलं तर निफ्टी फार्मा ऑलरेडी ऑल टाइम हायच्या वर ट्रेड करतोय. 23,878 ऑल टाइम हाय होता ऑक्टोबर 2024चा आणि हा इंडेक्स आज ट्रेड करतोय 25,674 ला. म्हणजे फार्मामध्ये जबरदस्त रॅली आहे. बघा,
3 इंडेक्स ऑल टाइम हायला गेलं, तुम्हाला कळलं पण नाही कधी गेलं. हे महत्वाचं आहे. मार्केटमध्ये प्रॉपर पोझिशन असणं, प्रॉपर डायव्हर्सिफिकेशन असणं खूप गरजेचं असतं. इव्हन रियालिटी सेक्टर जर बघितलं, इथं देखील एक जबरदस्त पॉझिटिव्ह मोमेंटम आहे. सेन्सेक्स अजून पण खाली आहे. बँकेक्स इंडेक्स जो आहे तो पण वरती गेलाय. दुसऱ्या बाजूला मित्रांनो निफ्टी 500 बघा, निफ्टी इंडेक्स 2000 पॉईंट अजून खाली आहे. पण मित्रांनो निफ्टी 500 ब्रॉडर मार्केटमध्ये बाईंग इंटरेस्ट आहे. हा इंडेक्स देखील ऑल टाइम हायकडे निघालेला आहे. त्याचबरोबर एमएनसी इंडेक्स जो आहे ना, तो देखील ऑल टाइम हायच्या जवळ आहे. पब्लिक सेक्टर मधल्या बँक अजून खाली आहेत. मेटलनं देखील ऑलरेडी ऑल टाइम हाय बनवलाय. म्हणजे त्याचबरोबर इन्फ्रास्ट्रक्चरचा इंडेक्स बघितला तो पण ऑल टाइम हायला आहे. एनर्जी मोटर खाली असलेल्या दिसून येते. फायनान्शियल सर्व्हिसेस पण खाली आहे. सर्वात महत्वाचं निफ्टी टोटल मार्केट इंडेक्स देखील ऑल टाइम हायच्या जवळ आहे. आणि मिड कॅप इंडेक्स देखील ऑलरेडी ऑल टाइम हाय बनवलाय. तुम्हाला सांगण्याच्या पाठीमागचा उद्देश एकच आहे. तुम्ही लॉंग टर्म वेल्थ क्रिएट करण्यासाठी जर स्मॉल कॅप मिड कॅप इंडेक्समध्ये इन्व्हेस्टमेंट केली असेल तर मित्रांनो मार्केट ऑलरेडी ऑल टाइम हायला आलेला आहे. त्यामुळं अजून येणाऱ्या दिवसात खूप मोठी रॅली मार्केटमध्ये येणार आहे. आणि ही रॅली जर तुम्हाला कॅप्चर करायची असेल तर मित्रांनो तुम्हाला इन्व्हेस्टमेंटच करावी लागेल. आणि इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला मी या चार्टवरचं निफ्टी मिड कॅपचा चार्ट थोडा हिस्टॉरिकल अनालिसिस करून दाखवतो. बघितलं, इथे एक ऑल टाइम हाय बनवला, त्यानंतर इथे एक ऑल टाइम हाय बनवला आणि आता परत एकदा इथं मार्केटनं ऑल टाइम हाय बनवून मार्केट वर चाललंय. इथं बघितलं 2017 ते 2020 3 वर्ष निफ्टी मिड कॅप मध्ये रिटर्न नाहीये. त्यानंतर सेम ऑक्टोबर 2021 ते 23 2 वर्षापेक्षा जास्त वेळ रिटर्न नाहीत. आणि आता काय झालं, सेम सप्टेंबर 2024 ते 2026 2 वर्ष आणि 2-2 वर्ष 3 वर्ष ज्या वेळेला मिड कॅप मध्ये रिटर्न येत नाहीत आणि त्यावेळेला ज्या वेळेला मिड कॅप वाढायला सुरू करतं ना, ही रॅली बघा किती मोठी आहे. ही रॅली किती मोठी आहे. अशीच रॅली मिड कॅप मध्ये येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळं तुम्हाला मार्केटमध्ये एसआयपीच्या माध्यमातून ईटीएफच्या माध्यमातून इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे. आणि इव्हन तुम्ही स्टॉक स्पेसिफिक इन्व्हेस्टमेंट करणार असाल तर त्यामध्ये देखील तुम्हाला चांगली अपॉर्च्युनिटी मिळू शकते. आता मित्रांनो बघा, तुम्हाला ह्या सेकंड बुल रन मध्ये जर पार्टिसिपेट व्हायचं असेल, तुमच्यापैकी जास्त तर लोक कोविड नंतर मार्केटमध्ये आले. एक बुल रन 2021 ते 2024 पर्यंत तुम्ही बघितलं, जिथं हात लावेल तिथं पैसा बनला. पाठीमागच्या 2 वर्षात वेल्थ मार्केटमध्ये बनलेलं नाही. आता मित्रांनो 26, 27, 28, 29 पर्यंत मार्केटमध्ये मे बी पॉसिबल हे बुल रन जर कंटिन्यू झालं 3 वर्ष मोठा पैसा बनवण्याची तुम्हाला मार्केट अपॉर्च्युनिटी देणार आहे. आणि मग मित्रांनो कोणत्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची, कशी इन्व्हेस्टमेंट करायची, स्विंग ट्रेडिंगसाठी कसे कॉल काढायचे, ऑप्शनमध्ये कसं काम करायचं, हे तुम्हाला बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत फ्री ऑफ कॉस्ट मध्ये शिकायचं असेल, ते पण लाईव्ह संध्याकाळी 8 ते 9च्या दरम्यान. तर मित्रांनो आपली लाईव्ह बॅच सुरू आहे. फ्री मध्ये आपण महाराष्ट्रातल्या 1,00,000पेक्षा चॅनलला जास्त सबस्क्राईब लोकांना नक्की करा ट्रेनिंग आणि देण्याचा हो एक प्लॅन घंटी केलेला आहे. दाबायला आणि विसरू तुम्हाला जर नका. त्यासोबत जोडायचं असेल तर युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये माझी व्हॉट्सअपची लिंक आहे, त्यावर मेसेज करा. तुम्हाला क्लासचे पुढचे सगळे डिटेल्स मिळतील. तुम्ही क्लास जॉईन करा आणि फ्री ऑफ कॉस्ट मध्ये बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत कम्प्लीट शेअर मार्केट शिका. मित्रांनो बघा, आता या आठवड्यासाठी जर विचारात घेतलं तर काही क्यूज जे आहेत ना ते खूप महत्वाचे आहेत, जे तुम्हाला या आठवड्यामध्ये लक्ष ठेवणं गरजेचं आहे. क्यूज काय ते सांगतो काळजीपूर्वक आहे का. क्वार्टरली रिझल्ट जे आहेत ना आता ते सुरू होतील. इंडियन बँकेचा रिझल्ट आला, तो खूप चांगला रिझल्ट होता. आता 11 तारीख, 13 तारीख, 15 तारखेला काही स्टॉकचे रिझल्ट येणार आहेत. या स्टॉकवरती लक्ष ठेवा. आता अर्निंग सीझन जो आहे तो नेक्स्ट वीक खूप इम्पॉर्टंट असणार आहे. हेवी वेट स्टॉक, त्यामध्ये इन्फोसिस असेल, डॉक्टर रेड्डीज असेल, आयसीआयसी बँक, एचडीएफसी, ऍक्सेस, रिलायन्स इंडस्ट्री यांचे क्वार्टरली रिझल्ट येणार. आणि हे जर क्वार्टरली रिझल्ट चांगले आले किंवा या क्वार्टरली रिझल्ट खराब जरी आले तरी मार्केटमध्ये रिझल्टच्या दृष्टीने एक बॉटम बनेल. आणि तिथून मित्रांनो एक लो बाउन्सचा फायदा कंपन्यांना मिळेल. सेलिंग मार्जिन सगळ्या गोष्टीमध्ये इम्प्रुव्हमेंट होताना तुम्हाला दिसणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो हा सिल्वरचा चार्ट आहे आणि आपण पाठीमागच्या काही महिन्यापासून सांगतोय, जर सिल्वर $55-60 आलं तर तुम्ही ईटीएफच्या माध्यमातून इन्व्हेस्टमेंट करा. मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही सिल्वर ईटीएफ मध्ये इन्व्हेस्टमेंट केली नसेल तर हा बेस्ट टाइम आहे सिल्वर ईटीएफ मध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी. आत्ताच तुम्ही जर एसआयपी सुरू केली नसेल ईटीएफ मध्ये तर एसआयपी सुरू करा. त्यासाठी माझ्याकडून अजून काय मदत लागत असेल तर मला दिलेल्या नंबरला कॉल करा. त्याचबरोबर मित्रांनो गोल्ड देखील 5,600 वरून 4,200 4,000ला येऊन थांबायला आलंय. आणि गोल्डमध्ये इथे एक बेसचं फॉर्मेशन तयार होईल. मित्रांनो गोल्डमध्ये अजून पण प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं, पण गोल्ड मला नाही वाटत की $3,481 खाली जाईल.
म्हणजे जास्तीत जास्त $600 गोल्ड अजून पण काय होऊ शकतं, स्वस्त होऊ शकतं. म्हणजे जर बघितलं तर ऑलरेडी गोल्डमध्ये जे सेलिंग आहे ना, ह्याच्यातलं अजून सेलिंग पेंडिंग किती असू शकतं पॉसिबल. तर मित्रांनो, माझ्या अंदाजानुसार अजून पण गोल्ड 8 ते 10% डाऊन साईडला जाऊ शकतं. ऑलरेडी गोल्डचा जर चार्ट ऑल टाइम हाय पासून जर बघितलं तर गोल्डमध्ये जवळपास 28% करेक्शन आलेलं आहे. पण हा टॉपचा स्पाइक न पकडता आपण ह्या क्लोजिंग पासून जर पकडलं तर साधारणतः 25% गोल्ड करेक्ट झाले. आणि मित्रांनो, गोल्ड ईटीएफ घ्यायचं असेल, इव्हन तुम्हाला एमसीएक्स कडून डायरेक्ट गोल्ड किंवा सिल्वर विकत घ्यायचं असेल फिजिकल फॉर्मॅटमध्ये, एकही रुपया जीएसटी वगैरे नाही, फ्युचरमध्ये पोझिशन ओपन करा, मंथली एक्सपायरल त्याला डिलिव्हरीमध्ये कन्वर्ट करा, तुम्हाला घरी त्याची डिलिव्हरी मिळेल. त्या संदर्भात जर तुम्हाला काही माहिती हवी असेल तरी पण मला मेसेज करा, मी तुम्हाला त्याची पूर्ण डिटेलमध्ये माहिती सांगेल. म्हणजे गोल्डमध्ये जर सेलिंग आलं तर जास्तीत जास्त 10% 8% गोल्डमध्ये अजून पण सेलिंग येऊ शकतं. गोल्ड आणि सिल्वर तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये जरूर त्याचं ॲलोकेशन द्या. तुम्हाला पुढल्या 5 वर्षात हे दोन्ही असेट क्लास कमीत कमी 12 ते 15% पेक्षा जास्त रिटर्न डिलिव्हर करू शकतं. त्याचबरोबर क्रूड ऑइलचा जर विचार केला, WTI क्रूड ऑइल $71 ट्रेड करताय. मित्रांनो, हा जो पॅनिक तयार झाला होता क्रूड ऑइलमध्ये तो जवळपास नॉर्मलाइज होताना दिसून आलाय. त्यामुळे तुम्हाला येणाऱ्या आठवड्यात मार्केटवरती व्ह्यू जो आहे तो बुलिश ठेवायचा आहे. याचं तुम्हाला प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओचा अनालिसिस आवडला असेल तर नक्की आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद. Investments in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing.